सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण या ठिकाणी TET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर फर्स्ट 2013 यामधील मराठी भाषेचा पेपर प्रश्न क्रमांक 31 ते 60 या ठिकाणी संपूर्ण सराव आणि विश्लेषण या ठिकाणी आपण करणार आहोत। ओके, तर आपण जसजसं जास्तीत जास्त पेपरचा सराव करू तसतसं आपला जो आत्मविश्वास आहे तो वाढू लागेल आणि तुमचा अभ्यासाचं दृढीकरण सुद्धा व्यवस्थित होईल। ओके, चला सुरुवात करूयात। बघा, पहिला प्रश्न जो असतो की नाही तो उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे देणे यावर असतो। या ठिकाणी उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या यावर आधारित प्रश्न असतात। या ठिकाणी तुम्हाला उतारा वाचावा लागेल आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधावी लागतील। तर आपण उतारा या ठिकाणी वाचलेला आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा याचा घेऊ शकता। त्यानंतर आता आपण प्रत्यक्ष प्रश्नोत्तर पाहूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल। तर पहा, दर परीक्षेला उतारा हा वेगळा येत असतो, त्यामुळे या उतार्यावर आपण जास्त वेळ न घालवता फक्त प्रश्नांची उत्तरे पाहूयात। बघा, आपण जो उतारा पाहिला त्यावर आधारित प्रश्न होता, भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली? तर बघा, भाषेला लेखकाने समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची उपमा दिली होती। त्या परिच्छेदावरूनच या प्रश्नाचं उत्तर आहे की भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली? तर समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची। कोणती? तर समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची उपमा दिली। नेक्स्ट क्वेश्चन, भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? तर बघा, भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला फ्रान्स या देशामध्ये भेटला। ओके, आपण इथं परिच्छेद असल्यामुळं फास्ट घेणार आहोत। परिच्छेद आणि कविता फास्ट घेऊया, व्याकरणावर व्यवस्थित आपण पाहूयात। पहा, मराठी विषय जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे। नेक्स्ट क्वेश्चन, जर्मन पंडितांचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? तर याचं उत्तर आहे की जर्मन पंडित जे होते त्या जर्मन पंडिताचं संस्कृत भाषेवर प्रेम आहे। कोणत्या भाषेवर? संस्कृत। नेक्स्ट क्वेश्चन, आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? तर स्वतःची भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता होता? फ्रान्स। फ्रान्स या देशाने त्यांची भाषा जगभर शिकावी म्हणून त्या भाषेचा प्रसार केला। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, बघा, आत्तापर्यंत उतार्यावर आधारित 4 प्रश्न आलेले होते। ओके, 4 प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत। आता पहा, आता विषयाच्या ज्याही संकल्पना आहे, ग्रामर आहे, साहित्य लेखन आहे, व्यावहारिक लेखन आहे, या सर्वांवर आधारित आपण प्रश्नोत्तर पाहूयात। क्वेश्चन नंबर 35 म्हणजेच 5वा प्रश्न, महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले? तर बघा, महानायक कादंबरी असो, संभाजी असो, पानिपत असो, यांचे लेखन कुणी केले? तर या सर्व ज्या कादंबऱ्या आहेत त्या विश्वास पाटील यांच्या आहेत। कुणाच्या आहेत? विश्वास पाटील यांच्या या कादंबऱ्या आहेत, महानायक, संभाजी आणि पानिपत। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5चा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखा। तर बघा, रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5चा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखा। तर बघा, आत्तापर्यंत TETला जास्तीत जास्त अशाच वाक्यावर काळ ओळखण्यासाठी प्रश्न आलेले आहेत। असे, वाजत असे, करत असे, खेळत असे, नाचत असे, खात असे, असं जेव्हा क्रियापद येतं तेव्हा ते असतं रीती भूतकाळ। रीती म्हणजे एखादी पद्धत, ती कृती तीच करण्याची ती पद्धत। तेव्हा असे जेव्हा वाक्य येतं तेव्हा तो काळ काय असतो? रीती भूतकाळ। काय असतो? रीती भूतकाळ। कारण भूतकाळात घडत होतं, परंतु फक्त घडून गेलेलं नाही आहे, तर ते घडत असायचं, भूतकाळात घडत असायचं,
त्यामुळं त्याला रीती भूतकाळ असं म्हटलं, काळाचा प्रकार आलेला आहे. रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5चा भोंगा वाजत असे, म्हणजे दररोज वाजायचं, ती एक रीत होती, पद्धत होती. किती वाजता? 5 वाजता वाजायचं. आता वाजत नाही आहे. ओके, त्यामुळे रीती भूतकाळ. काय येतो? रीती भूतकाळ. नेक्स्ट क्वेश्चन, आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार ओळखा. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे कोणतं वाक्य आहे? तर विद्यार्थी वाक्य आहे. काय आहे? विद्यार्थी वाक्य आहे. तर वाक्याचे प्रकार आपण पाहिले आहेत. या संदर्भातला व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर वाक्याचे प्रकार तुमच्या लक्षात येतील. आपला आशीर्वाद असावा हे विद्यार्थी वाक्य आहे. ओके, तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल, पण जाता जाता मी सांगेन की विद्यार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यातील क्रियापदावरून, आता इथं असावा हे क्रियापद आहे, तर क्रियापदावरून एखाद्याचं कर्तव्य, इच्छा, योग्यता, तर्क, शक्यता याचा बोध होतो, तेव्हा ते विद्यार्थी वाक्य असते. आता बघा, आपला आशीर्वाद असावा ही इच्छा व्यक्त केली आहे, म्हणून हे कोणतं वाक्य आहे? विद्यार्थी वाक्य आहे. उदाहरण जर पाहिलं, आपण आईवडिलांची आज्ञा पाळावी, इथं कर्तव्य सांगितलं आहे, पाळावी, म्हणून हे सुद्धा विद्यार्थी वाक्य आहे. बघा, अंगमेहनतीने काम करणाऱ्याला चांगली भूक लागावी, हे काय सांगितले? योग्यता सांगितली आहे, म्हणून ते सुद्धा विद्यार्थी आहे. तू दररोज व्यायाम करावा, सल्ला दिलेला आहे, म्हणून विद्यार्थी वाक्य आहे. आज पाऊस पडावा, शक्यता सांगितलेला आहे, म्हणून ते विद्यार्थी वाक्य आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न वाचूयात. विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? विद्वान हा शब्द जो आहे तो कोणत्या प्रकारचा आहे असं सांगितलं आहे. तर हा जो शब्द आहे तो तत्सम शब्द आहे. कोणता शब्द आहे? तत्सम शब्द आहे. मग तत्सम शब्द असं का म्हटलं बरं? तत्सम शब्द म्हणजे काय? तर बघा, तत्सम शब्द म्हणजे जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये कोणताही बदल होत नाही, त्यांना तत्सम शब्द म्हणतात. आता विद्वान हा शब्द संस्कृत भाषेतला शब्द आहे, आणि तो संस्कृत भाषेतला शब्द जेव्हा आपण मराठीत वापरतो तेव्हा जसाचा तसा वापरतो, त्या शब्दामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल आपण करत नाही, त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. उदाहरण जर पाहिलं, पृथ्वी हा शब्द संस्कृत भाषेतून मराठीत येताना जसाचा तसा येतो, त्यात काहीच बदल होत नाही. वृक्ष म्हणा, जल, हे सगळे तत्सम शब्द आहेत. मग तद्भव म्हणजे काय? तर असे शब्द जे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येत असताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो, अपभ्रंश होऊन ते नवीन रूप धारण करतात, त्यांना तद्भव असे म्हणतात. तत् आणि भव त्यापासून बनलेले. तत् आणि भव, इथं बघा ट्रिक मी सांगते. तत् आणि भव म्हणजे त्यापासून बनलेले, आणि तत् आणि सम म्हणजे सेम टू सेम आलेले, संस्कृतमधून मराठीमध्ये सारखे आलेले, तत्सम. ओके, तर आता तद्भव शब्द कसे बघा. उदाहरण जर पाहिलं, गृह म्हणजे घर आपल्याला माहीत आहे, पण गृह या शब्दाचा मराठीत येताना घर झालेला आहे. उदाहरण, संस्कृतमध्ये अग्नी म्हणतात, परंतु मराठीमध्ये येत असताना त्याचा आग हा शब्द बनलेला आहे. कर्ण म्हणजे कान, हा मूळ संस्कृत शब्द आहे, पण मराठीत येताना कान हा शब्द बनलेला आहे. म्हणजे कान, आग, घर, हात हे सगळे तद्भव शब्द आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण वाचूयात. सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्याचा प्रयोग ओळखा म्हणलाय. तर या वाक्याचा प्रयोग काय आहे? ते भावकर्तरी प्रयोग आहे. काय आहे? भावकर्तरी प्रयोग. ओके, आता प्रयोगाचे प्रकार सर्व चॅनलवर अपलोड आहेत. मग आपण भावकर्तरी प्रयोग का आलं ते उत्तर पाहूया.
बघा, सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले बरं का. मग भाव कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर याला आपण अकर्तुक भावे प्रयोग असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? अकर्तुक भावे प्रयोग, अकर्तुक भावे प्रयोग असं सुद्धा म्हटलं जातं म्हणतो. मग या वाक्यामध्ये काय होत असतं की क्रियापदाचा जो भाव आहे, मूळ भाव आहे, तोच कर्ता असतो. क्रियापदाचा मूळ भाव म्हणजेच हा अर्थ, हाच त्याचा कर्ता असतो. प्रत्यक्षात कोणतीही स्पष्ट कर्ता नसतो. आता बघा, सहलीस जाताना कात्रजळ उजाडली, तर कर्ता आहे का? कोण उजाडले आहे का? नाही, तर कर्ता नाही आहे. तर उजाडले हा शब्दच कर्त्याचे काम करतो. म्हणजे त्यातला भाव, त्यातला अर्थ हाच तिथं कर्ता म्हणून काम करतो. प्रत्यक्ष तिथं कर्ता नसतो. आणि क्रियापद बहुधा की नाही तृतीय पुरुषी असते, नपुंसकलिंगी असते आणि एकवचनी असते. गडगडते, उजाडते अशा प्रकारचे क्रियापद असतात, तेव्हा तो भाव कर्तरी प्रयोग किंवा अकर्तुक भावे प्रयोग असतं. आणि दुसरी गोष्ट बघा, इथं कर्म नसतं. इथं काय नसतं? कर्म नसतो, कर्तासुद्धा नसतो. त्यातला अर्थ, मग क्रियापदाचा अर्थच कर्ता म्हणून कार्य करतो. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. मग याची जर उदाहरणं पाहिली तर पहाट झाली, आत्ता उजाडले, सांजवले, मळमळते, आज दिवसभर खूप उकाडते, आज सारखे गडगडते, अशा प्रकारची जी वाक्य असतात ती भावे कर्तरी प्रयोगाची असतात. नेक्स्ट क्वेश्चन. म, स, ज, स, त, त, ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? तर बघा, हे जे आहेत म, स, ज, स, त, त, ग हे शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे गण आहेत. काय आहेत? शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे गण आहेत. नेक्स्ट. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? संधी विग्रहाचा जो नियम आहे त्यात गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. काय करायचं आहे? गटात न बसणारा शब्द कोणता आहे? दुर्जन. कोणता आहे? दुर्जन. काय दुर्जन आहे बघा, संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा. आता दुष्काळ, 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 निष्कारण, निष्फळ हे जे शब्द आहेत, यापेक्षा दुर्जन हा शब्द बसत नाही. कारण दू समोर विसर्ग लागलेला असतो. म्हणजेच दू अधिक जन, दुर्जन, अशा पद्धतीने दुर्जन हा शब्द बनलेला असतो. म्हणजेच हे तीन जे आहेत ते संधी विग्रहाच्या नियमानुसार बसत नाहीत, परंतु हा विसर्गाचा जो नियम आहे तो वेगळा नियम आहे. म्हणजेच आपण विसर्ग संधी म्हणतो की नाही, त्या विसर्ग संधीमध्ये हा दुर्जन हा शब्द येत असतो. मग दुर्जन शब्दाचा जर विसर्ग पाहिला तर दू अधिक जन, दुर्जन, दुर्जन, अशा पद्धतीने हा वेगळ्या पद्धतीने झालेला, म्हणजे विसर्ग संधीचा हे उदाहरण असल्यामुळे गटात न बसणारा शब्द येतो दुर्जन. ओके. नेक्स्ट. नागनाथ कोतापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर बघा, जे नागनाथ कोतापल्ले लेखक आहेत त्यांची साहित्यकृती होती गांधारीचे डोळे. या गांधारीचे डोळे या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ओके. नेक्स्ट. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर बघा, या ठिकाणी अशुद्ध शब्द परीक्षा बरोबर आहे, आध्यात्मिक बरोबर आहे, नाविन्य बरोबर आहे. इथं प्रतीक्षागृह या ठिकाणी हे अशुद्ध शब्द आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. जयंताने मध्येच विचारले कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्हे आलेली आहेत? बघा, जयंताने मध्येच विचारले कोण होते, यामध्ये किती विरामचिन्हे आलेली आहेत? आपण मोजायचं प्रत्यक्ष. बघा, विचारले नंतर स्वल्पविराम आलेला आहे,
त्यानंतर इथं आलेलं आहे एकेरी अवतरण चिन्ह, त्यानंतर प्रश्नचिन्ह, त्यानंतर काय आलेलं आहे प्रश्नचिन्ह. म्हणजे किती विरामचिन्हे झाली 3. अजून एकदा चेक करू बघा. बघा इथं स्वल्पविराम आहे, हे एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह हे दोन्ही मिळून एकेरी अवतरण चिन्ह धरलं जातं, म्हणून हे एकच चिन्ह आहे. आणि तिसरं आहे प्रश्नचिन्ह. तिसरं कोणतं आहे प्रश्नचिन्ह. म्हणून एकूण विरामचिन्हे किती आली 3. किती आली 3 विरामचिन्हे आलेली आहेत. एकेरी अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील शब्दांचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी नसलेला शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. आता बघा शब्द दिलेला आहे अश्व. काय दिलेलं आहे अश्व. तर अश्वला जो समानार्थी शब्द नाही असा शब्द कोणता आहे तर तो आहे शाखामृग. कोणता आहे शाखामृग. हा त्याचा समानार्थी शब्द नाही. ओके. नेक्स्ट. तर पहा या ठिकाणी कविता दिलेली आहे आणि कवितेवर 46, 47, 48, 49 असे 4 प्रश्न दिलेत. बघा उतार्यावर 4 प्रश्न आणि कवितेवरील 4 प्रश्न, म्हणजे 8 गुण तुमच्या हातात आहेत. 8 गुण तुम्ही सहज पद्धतीने अभ्यास न करता सुद्धा मिळवू शकता. तर या ठिकाणी कविता दिलेली याची प्रश्नोत्तर आपण पाहूयात. कवितेवरील प्रश्न आहे शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो. तर कवितेवरून सांगते बरं का. शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजेच तो शेतात कष्ट करतो. म्हणजेच तो काय करतो शेतात कष्ट करतो. हा जो संदर्भ आहे तो कवितानुसार आहे. कवितेवरून त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपते तर शेतातील पीक पाहून शेतकऱ्याचे ध्येयभान हरपते. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. कवितेतील मोत्यांचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय आहे. कवितेमध्ये मोत्यांचा मळा हा जो शब्द आलेला आहे त्याचा समर्पक अर्थ आहे शेतातील पीक. ओके. ती मोती म्हणजे शेतातील पीक. कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आलेले आहे. तर कवितेमध्ये अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचं नाव आलेलं आहे. तो रत्न आहे पाचू. पाचूचा रंग हरित असतो बघा, हिरवा असतो, म्हणून तिथं पाचू या रत्नाचे नाव आलेले आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. कवितेवरील 4 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आता पुढे पहा. जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मवाळ. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोड. काय पदरी पडले झोड आणि डॅश डॅश डॅश. मग याचं बरोबर उत्तर काय आहे बघा. पदरी पडले झोड हसून केले गोड. काय करायचं आहे पदरी पडले झोड हसून केले गोड. तर बघा पदरी पडले आणि पवित्र झाले असा पण अर्थ आहे. पदरी पडले आणि पवित्र झाले. पदरी पडले झोड हसून केले गोड. नेक्स्ट. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता. की दोन्ही पदे महत्त्वाची नाही आहेत आणि तिसराच पद किंवा तिसरेच पद महत्त्वाचे आहे. हा जो समासाचा प्रकार आहे तो कोणता आहे तर बरोबर आहे बहुब्री समास आहे. बहुब्रीमध्ये दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसराच पद महत्त्वाचा असतो. म्हणजेच नीलकंठ. निळा कंठ आहे असा तो कोण तर शंकर. अशा पद्धतीने बहुब्रीची उदाहरणं आहेत. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम ओळखा. भाववाचक नसलेले म्हटलंय बघा. भाववाचक नसलेले नाम ओळखा म्हटलंय. तर भाववाचक नाम म्हणजे काय म्हणतात भावना व्यक्त करणारं नाम. आता भव्यता जे मोठं आहे त्याला भव्यता हे भाववाचक आहे. सुंदर तो सौंदर्य हे भाववाचक आहे. दान करणे ते दातृत्व हे भाववाचक आहे. पण स्वतंत्र हा एक शब्द आहे तो भाववाचक नाम नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात. साधर्म्य आणि वैधर्म्य असे जे अलंकारात भेद आहेत
ते कोणत्या अलंकारात पडतात, तर त्याचं बरोबर उत्तर आहे दृष्टांत. दृष्टांत अलंकारामध्ये असे भेद आहेत, साधर्म्य आणि वैधर्म्य. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी निश्चित पुरुषवाचक शब्द ओळखा. निश्चित पाहिजे बरं का, निश्चित असा पुरुषवाचक शब्द ओळखा. तर त्याचं उत्तर आहे तो क्लास. काय आहे? तो क्लास. आपण बघा म्हणताना तो क्लास, तो हे पुरुषवाचक शब्द दर्शवणारा शब्द आहे. ती क्लास म्हणतो का किंवा ते क्लास म्हणतो का? तो क्लास. काय म्हणतो आपण? तो क्लास. आता ती कंपनी, त्यामुळे हे येत नाही. ती ट्रंक येत नाही. ती पेन्सिल येत नाही. म्हणून पुरुषवाचक कोणता आहे? क्लास. ओके. नेक्स्ट, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा म्हणलाय. बघा, घर, घरे. मग इथं घरे हे अनेक वचन आहे म्हणून येत नाही. लिंबू, लिंबे हे पण अनेक वचन आहे. पिल्लू, पिल्ले हे पण अनेक वचन आहे. मग एकवचनी कोणतं आहे? फोटो, फोटो. काय येतो? फोटो, फोटो हा एकवचनी शब्द आहे. नेक्स्ट, पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? यातील विभक्ती तुम्हाला ओळखायची आहे. मुलांनी आज्ञा पाळावी. काय दिलेलं आहे इथं? मुलांनी आज्ञा पाळावी. आता बघा, इथं तू नाही, मी नाही, मुलांनी म्हटल्यावर तृतीय पुरुष आला. काय आला? तृतीय आला. ओके. आणि मुलगा एक आहे का? नाही, अनेक मुलं आहेत म्हणून अनेक वचने. तृतीया अनेक वचने. आपल्याला माहीत आहे बघा, तृतीयमध्ये विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि अष्टमी. मग मुलांनी आज्ञा पाळावी असं म्हटलेलं आहे. मग इथं नी हे प्रत्यय विभक्ती लागलेली आहे. काय लागलेलं आहे? नी. काय लागलेलं आहे? नी. मग या नी जे येतं, ने ईशी, ने ईशी, हे तृतीयामध्ये येतं आणि हे अनेक वचनी आहे. अनेक मुलांनी, त्यामुळे ते तृतीया अनेक वचनीमध्ये येतं. 58, नोकरीसाठी केलेला अर्ज कोणत्या प्रकारचा पत्रलेखनाचा अर्ज आहे? आता नोकरीसाठी जो अर्ज करतो तो व्यावसायिक असतो. काय असतो? व्यावसायिक पत्र असतं. कौटुंबिक येईल का? नाही. मागणी येईल का? नाही. तक्रार नाही. तर नोकरीसाठी हे व्यावसायिक पत्र आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन,